MA मराठी M54 मराठी 124 व्यावसायिक लेखन प्रथम सत्र पुस्तक 4 जाहिरात लेखन. जाहिरात लेखन या पुस्तकातील आपण काही मुद्दे बघूया. सध्याच्या आधुनिक युगात जाहिरात आपल्या जीवनाचा भाग बनली आहे. जाहिरातीची संकल्पना. आज आधुनिक काळात जाहिरात कलेचा विचार करत असलो तरी जाहिरात कला ही जुनी कला आहे असे दिसते. टू ॲडव्हर्टाईज म्हणजे जाहिरात करणे याचा मूळ अर्थ आहे लक्षात घेणे किंवा नीट लक्ष देणे. हा अर्थ पुढे बदलत गेला आणि एखाद्याचे मन वळवणे किंवा पटवणे असा अर्थ झाला. जाहिरात म्हणजे काय? जाहिरात म्हणजे एखाद्या वस्तूची अथवा कल्पनेची ग्राहकाच्या मनात आकर्षक अशी प्रतिमा तयार करणे होय. जाहिरातीला इंग्रजीत ॲडव्हर्टाइजमेंट असे म्हणतात. ॲडव्हर्टाइजमेंट हा इंग्रजी शब्द लॅटिन भाषेतून आला आहे. लॅटिन भाषेत ॲडव्हर्टायर असा शब्द आहे. याचा अर्थ लक्ष वेधून घेणे असे सांगता येईल. याचाच अर्थ जाहिरातीचे मूळ काम लक्ष वेधून घेणे असं आहे. जाहिरात कला म्हणजे एखाद्या कंपनीने किंवा व्यक्तीने आपले उत्पादन विकण्यासाठी संभाव्य खरेदीदार ज्या माध्यमांचा म्हणजे ज्या मीडियाचा वापर करतात त्या माध्यमांमार्फत शब्द, चित्र, संगीत वा कृतीद्वारे पैसे देऊन प्रदर्शित केलेले निवेदन म्हणजे जाहिरात होय. जाहिरातीची गुणवैशिष्ट्ये आपण बघूया. प्रसारमाध्यमांचा वापर हे जाहिरातीचे महत्त्वाचे गुणवैशिष्ट्य आहे. चित्रपट, नाटक, तमाशा इत्यादी कला प्रकारांनी जशी स्वतःची अंगभूत गुणवैशिष्ट्ये असतात तशीच जाहिरात कलेलाही स्वतःची अशी वैशिष्ट्ये असतात. पहिलं वैशिष्ट्य म्हणजे जाहिरात ही गोष्ट प्रसारमाध्यमांसाठी आवश्यक बाब असते. जाहिरात हे आग्रही प्रतिपादन असते. जाहिरात केवळ प्रसिद्धी नव्हे तर जाहिरातदाराला पैसे मोजून आपल्या वस्तूच्या विक्रीसाठी केलेली क्लुप्ती असते. जाहिरात हा व्यापाराचा पाया असून तिचे मुख्य ध्येय मालाची बाजारात विक्री करून नफा प्राप्त करणे आणि ग्राहक विक्रेत्याला समाधान देणे असते. जाहिरात ही कमी वेळात कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय व्यक्त करणारी रचना असते. आकर्षकता आणि लक्षवेधी रचना हा जाहिरातीचा मूळ गुण आहे, महत्त्वाचा गुण आहे. ग्राहकाला विचार करायला लावून त्याला वस्तू खरेदी करायला लावण्याचे निर्णायक काम जाहिरात करते. सर्व वयोगटातील माणसांना आवडणारी गोष्ट म्हणजे जाहिरात असते. जाहिरातीमुळे उत्पादक आपले लक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकतो. कोणत्याही व्यवसायासाठी जाहिरात ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची असते. जाहिरात लेखन करताना ही गुणवैशिष्ट्ये आवर्जून लक्षात घेतली पाहिजे. जाहिरातीची परंपरा. भारतातील आजच्या काळात जाहिरातीचे महत्त्व वाढत असले तरी जाहिरात ही फार जुनी परंपरा आहे. 17व्या शतकाच्या शेवटी 18व्या शतकाच्या सुरुवातीला आधुनिक जाहिरात कलेची सुरुवात झाली. भारतातील पहिले वृत्तपत्र बेंगाल गॅझेट, कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर इत्यादी वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर फक्त जाहिरात छापण्याची पद्धत होती. एक शतकाहून अधिक काळ चालू होती. लंडन टाइम्स व भारतातील इंग्रजी वृत्तपत्रातही पहिल्या पानावर बातम्या छापायच्या फक्त जाहिराती असायच्या. भारतात आजही ही पद्धत काही वृत्तपत्रे अवलंबताना दिसतात आणि 1925 नंतर जगाच्या विविध भागात कला अधिक विस्तारत गेली. आता जाहिरातीची व्याख्या बघूया की जाहिरातीला इंग्रजी भाषेत ॲडव्हर्टाइजमेंट अशी म्हणतात. हे आपण मागील विवेचनात पाहिले. आकर्षक रचना आणि लक्षवेधीपणा ही जाहिरातीची महत्त्वाची गुणवैशिष्ट्ये आहेत. अमेरिकन मार्केट असोसिएशन AMA या संस्थेने जाहिरातीची पुढील प्रमाणे व्याख्या केली आहे. एखादी कल्पना, वस्तू किंवा सेवा यांच्या विक्री वृद्धीसाठी अथवा ते सादर करण्यासाठी संबंधित गोष्टीची माहिती असणारे पैसे खर्च करून व्यक्तिगत पातळी ओलांडून केलेला सार्वजनिक प्रयत्न म्हणजे जाहिरात होय. श्री विल्यम जी कार्टरनुसार
जाहिरातीची व्याख्या विल्यम कार्टरने केली की विक्री कला ही लोकांनी वस्तू खरेदी करावी म्हणून त्यांचे मन वळवण्याचा केलेला प्रयत्न होय. C.L. बोलिंग यांनी जाहिरातीची अजून एक सोपी व्याख्या केली आहे. जाहिरात म्हणजे वस्तू आणि सेवेकरता मागणी निर्माण करणाऱ्या करायला जाहिरात असे म्हणतात. श्री व्हाईटवेड यांच्या मते जाहिरात म्हणजे वस्तू अशा रीतीने देऊ करण्याची कला होय की जिच्यामुळे संभाव्य खरेदीदाराला तिच्या गरजेचे महत्त्व पटते आणि परंपराच्या दृष्टीने समाधानकारक विक्री होते. श्री टिपन्सन यांनी जाहिरातीची केलेली व्याख्या सांगता येईल की ग्राहकाने पूर्वी विकत न घेतलेली वस्तू त्याने विकत घ्यावी म्हणून बुद्धी पुरस्पर जे सुसंबद्ध प्रयत्न विक्रेत्यांकडून करण्यात येतात त्याला जाहिरात असे म्हणतात. जाहिरातीचे घटक. जाहिरात ही एक प्रभावी कला आहे. जाहिरातीतील घटक आपण बघूया. जाहिरात लेखन, डिझायनिंग, शूटिंग, संवाद, कलावंत, छायाचित्र, माध्यम, श्रोते किंवा वाचक, उत्पादक, जाहिरात एजन्सी अशा असंख्य घटक जाहिरात निर्मितीच्या प्रक्रियेत सहभागी असतात. जाहिरातीतील संदेश. जाहिरात केल्यास जाहिरातीतील संदेशाला खूप महत्त्व आहे. जाहिरात संदेश ऐकूनच जाहिरातीचा आत्मा असतो असे म्हटले वावगे ठरणारे. मजकूर. लेखक म्हणजे कॉपीरायटर जाहिरातीचा मजकूर तयार करतो. हा मजकूर वेगवेगळ्या घटकांमध्ये विभागला असतो. हा मजकूर सर्वात महत्त्वाचा असतो तो म्हणजे संदेश. संदेश म्हणजे एका अर्थाने मजकुराची मध्यवर्ती कल्पनाच असते. पुढील संदेशाबरोबरच झालेली काही जाहिरातीचे काही उदाहरणं आपण पाहू. जबरदस्त स्टाईल आणि मायलेज. मोटारबाईकची ॲडव्हर्टाईज. तुमच्या अवघे जीवनच बदलून टाकेल. इस्टेट एजंट. तुमच्या बाळासाठी सुखद मुलायम सुरक्षा. डायपर. मित्रमंडळींनी हवा वाटावा असा TV. केसच फक्त काळे होतील, कपडे नाहीत. हेअर डाय. अशा हेअर डायविषयी, TV विषयी, डायपर, इस्टेट एजंट, मोटारबाईकविषयी ॲडव्हर्टाईज करताना ही ज्या स्लोगन्स, घोषवाक्य वापरलेले आहेत. जाहिरात संस्था. आता जाहिरातीचे घटक म्हणजे पहिला घटक आपण पाहिजे जाहिरातीतील संदेश. दुसरा घटक आहे जाहिरात संस्था. जाहिरात संस्था म्हणजे एजन्सी म्हणजे एक व्यावसायिक सेवा संस्था असून ती बहुतांश मोठ्या औद्योगिक जाहिरात संदेशाचे आराखडे तयार करणे, निर्मिती करणे, चाचण्या घेणे, माध्यम निवडणे, माध्यमांना जाहिरातीची जागा किंवा वेळ मिळवून देणे असे काम सगळं जाहिराती. क्लायंटची प्रतिमा निर्माण करण्याचं काम सगळं ही जाहिरात एजन्सी, ॲडव्हर्टाईज एजन्सी कामे करते. त्यांची पुढील कामे अजून म्हणजे गिरायकाच्या म्हणजे क्लायंटच्या जाहिरातीसाठी एजन्सी मध्यस्थी म्हणून काम करते. वेगवेगळ्या प्रसार माध्यमातील जागा जाहिरात विकत घेऊन त्या प्रसारित करण्यासंबंधी सेवा देण्याचे काम जाहिरात संस्था करते. जाहिरात संस्था आणखी एक महत्त्वाचे काम म्हणजे जाहिरात निर्मितीसाठी प्रसारणासाठी सगळ्या खर्चाच्या नोंदी ठेवते. उत्पादनाची किंवा कंपनीची जाहिरात करताना संबंधित क्लायंटला पूर्ण समाधान मिळेल अशी संहिता म्हणजे इंग्रजी त्याला स्क्रिप्ट म्हणतात. स्क्रिप्ट तयार करते. हे सर्व करण्यासाठी माध्यमांकडून 15% कमिशनचे जाहिरात संस्थेचे मुख्य उत्पन्न असते. माध्यमे. आता पहिला घटक आपण जाहिरातीच्या घटकांमध्ये बघितला की जाहिरातीतील संदेश. जाहिरातीत दुसरा घटक जाहिरात संस्था. तिसरा जाहिरात माध्यमे. आता जाहिरात द्यायची म्हटलं की माध्यमे आले. त्या माध्यमांची नाव वर्तमानपत्र, TV किंवा दूरचित्रवाणी, चित्रपट, रेडिओ, मासिक, होर्डिंग्स किंवा फ्लेक्स, इंटरनेट पत्रके, भित्तीपत्रके, मोबाईल वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करतात. वेगवेगळ्या माध्यमांसाठी वाचक आणि श्रोत्यांच्या संख्येची पाहणी करणाऱ्या महत्त्वाच्या काही संस्था आहे. वर्तमानपत्राचे जे वाचक आणि श्रोत्यांची पाहणी करणारे ABC, अमेरिकन ब्रॉडकास्टिंग कंपनी, रीडरशिप सर्वे, IRS, इंडियन रीडरशिप सर्वे, ऑडियन्स सर्वे, रेडिओ आणि दूरदर्शन, TRP, टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट,
रेटिंग पॉईंट, श्रोत्यांची संख्यांची पाहणी, ऑडियन्स सर्वे, रीडरशिप सर्वे, वाचक संख्यांची पाहणी, TRP हे रेटिंग पॉईंट पाहायचं किती रेट आहे पाहण्याचे श्रोत्यांचे. रेडिओ TVसाठी TRP हा शब्द वापरला आहे रेटिंग पॉईंट पाहण्यासाठी. आता आपण जाहिरातीचे महत्त्व बघूया. जाहिरातीचे महत्त्व आजच्या स्पर्धेत युगात जाहिरातीची गरज बनली आहे. जाहिरातीची गरज, ग्राहकांना मूल्य घालणारी जाहिरात ही महत्त्वाची कला आहे. आकर्षक मॉडेल्स, कर्णप्रिय संगीत, लक्ष राहणारा संदेश यामुळे जाहिरात माणसाच्या मनावर दीर्घकाळ राज्य करतात. जाहिरात ही एक उत्पादकांची गरज आहे, तशीच ग्राहकांची गरज बनली आहे. नंतर घटक 2 मध्ये जाहिरातीचे प्रकार आपण बघणार आहोत. आंतरराष्ट्रीय जाहिरात, राष्ट्रीय जाहिरात, प्रादेशिक जाहिरात. भौगोलिक व्याप्तीनुसार जाहिरातीचे वर्गीकरण केले. पहिला जो प्रकार आहे आंतरराष्ट्रीय, प्रसारमाध्यमांच्या जाळामुळे आणि माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे माणसे जवळ आली. अशा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणाऱ्या माध्यमांची निवड करणे गरजेचे आहे. दी न्यूयॉर्क टाइम्स, चायना डायरी, दी टाइम्स ऑफ इंडिया, न्यूयॉर्क पोस्ट, द हिंदू, दी जपान टाइम्स, दी टाइम्स, डॉन यासारख्या वेगवेगळ्या देशातून प्रकाशित होणारे वृत्तपत्रे जगभर वाचली जातात. या दैनिकात प्रकाशित होणाऱ्या जाहिरातीला आंतरराष्ट्रीय जाहिरात म्हणता येईल. उदाहरणार्थ, जगभर नावाजलेल्या मोबाईल कंपन्या, महागड्या गाड्या, कपडे, चैनीच्या वस्तू इत्यादी जाहिरात दैनिकात किंवा नियतकालिकात प्रसिद्ध केल्या जातात. TV हे जगभर पोहोचणारे माध्यम आहे. हे खरे जरी असले पण सर्वच चॅनल्सला आंतरराष्ट्रीय स्तर पोहोचले जाते असे म्हणता येणार नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या TV चॅनल्स म्हणजे BBC न्यूज, ESPN, HBO चॅनल, कार्टून नेटवर्क, स्टार स्पोर्ट्स इत्यादींची नावे आहेत. आता राष्ट्रीय स्तर जाहिराती, भौगोलिक व्याप्ती जाहिरातीचे वर्गीकरण आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि प्रादेशिक केलं आहे. आंतरराष्ट्रीय, आता 2 नंबर, राष्ट्रीय स्तरावर संदेश पोहोचवण्यासाठी जी माध्यमे राष्ट्रीय स्तरावर काम करतात अशा मुद्रित माध्यमांच्या बाबतीत दी हिंदू, दी टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस, दैनिक जागरण, हिंदूज, दैनिक भास्कर इत्यादी दैनिक भारताच्या विचित्र राज्यात पोहोचतात. दूरचित्रवाणी हे माध्यम राष्ट्रीय स्तरावर जाहिरात करण्यासाठी उपयुक्त मानले जाते. त्यामुळे TVवर प्रसारित होणारी जाहिरात राष्ट्रीय स्तरावर पोहोचते असे मानायला हरकत नाही. आता प्रादेशिक जाहिराती. प्रादेशिक जाहिराती अलीकडे मोठ्या प्रमाणावर प्राप्त झाल्या आहेत. स्थानिक आवृत्त्या जिल्हा पुरवण्या प्रकाशित झाल्या. यातून वर्तमानपत्राचा खप वाढण्यास मदत झाली, परंतु उत्पादकांच्या स्थानिक जाहिराती सोयीचे झाले. सकाळच्या वर्तमानपत्राची पूर्वी एकच आवृत्ती प्रकाशन होत होती, परंतु महाराष्ट्रात एकच माहिती प्रसारित होत असे. परिणाम म्हणजे वर्तमानपत्रात स्थानिक घडामोडींच्या बातम्या स्थानिक जाहिराती देण्यासाठी पाण्याच्या शब्दाच्या मर्यादा आहेत. म्हणून आता सकाळने वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या शहरांच्या विशेष पुरवण्या प्रकाशित केल्या. जाहिरातीची विविध माध्यमे. या घटकात जाहिरातीची प्रमुख कोणकोणती माध्यमे हे आपण बघूया. दूरचित्रवाणी, रेडिओ, वृत्तपत्र, इंटरनेट आणि फलक. पहिला माध्यम आहे दूरचित्रवाणी. प्रसिद्ध शास्त्रज्ञ एडिसनने टेलिफोनेस्कोचा शोध लावला. या शोधातून त्याने एका ठिकाणी काढलेल्या ध्वनिचित्रे दुसऱ्या ठिकाणी दृकश्राव्य होऊ शकतात हे सिद्ध केले. आणि आधुनिक रेडिओ आणि टेलिव्हिजनच्या एडिसनच्या शोधामध्ये असे लक्षात येते. एशियाच्या व्लादिमीर आणि कॅलिफोर्नियाच्या फिलो फॉर्न्सवर्थ या शास्त्रज्ञांनी मूलभूत संशोधन करून दूरचित्रवाणीला जन्म दिला आणि 7 जानेवारी 1927 ही दूरचित्रवाणीची जन्माची अधिकृत तारीख म्हणून अनेकांनी मान्य केली. आणि भारतात 15 सप्टेंबर 1956 रोजी प्रायोगिक स्तरावर दूरदर्शनची सुरुवात झाली आणि भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते दिल्ली येथे भारतीय दूरचित्रवाणीचे उद्घाटन झाले. आणि त्यानंतर 1970 साली मुंबई येथे दूरदर्शनचे दुसरे केंद्र सुरू झाले. सत्यम शिवम सुंदरम हे ब्रीद वाक्य घेऊन पुढे दूरदर्शनची वेगाने वाटचाल झाली. 2 नंबर, जाहिरातीचे महत्त्वाचे
मुख्य काही माध्यम म्हणजे आकाशवाणी. भारतात आकाशवाणी सुरुवात मद्रास येथे 1924 साली झाली आणि 1947 साली 6 प्रसारण केंद्रे 2,80,000 रेडिओ परवानधारक भारतात आले. बहुजन हिताय व बहुजन सुखाय हे आकाशवाणीचे ब्रीदवाक्य होते. आणि आपण बघितलं की दूरदर्शन, दूरचित्रवाणी, टी व्हीचे जे ब्रीदवाक्य आहे सत्यम शिवम सुंदरम, तसंच आकाशवाणीचं ब्रीदवाक्य आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय. हे ब्रीदवाक्य आहे. सुमारे 24 भाषांमध्ये 140 प्रादेशिक बोलीलिपीमध्ये आकाशवाणीचे प्रसारण होते. या दररोज 303 राष्ट्रीय वार्तापत्रे आणि 135 प्रादेशिक वार्तापत्रांचा समावेश आहे. आकाशवाणीने आपल्या प्रसारणात एकूण 40% वेळ हा संगीतासाठी राखून ठेवला आहे. यात शास्त्रीय, सुगम, चित्रपट, लोकसंगीताचे कार्यक्रम श्रोत्यांना ऐकवले जातात. 1993 पासून भारतामध्ये नभोवाणीवर खाजगी प्रक्षेपण सुरू झाले. खाजगी प्रक्षेपण म्हणजे FM. हे प्रक्षेपण अगोदरच्या ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन्स पद्धतीने फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन पद्धतीने सुरू झाले. आपण त्याला FM म्हणतो. आकाशवाणीवरचं जे चॅनल आहे FM ते खाजगी प्रक्षेपण आहे. वृत्तपत्र, तिसरं जे माध्यम आहे वृत्तपत्र. मराठी वृत्तपत्रांची वाटचाल अतिशय दैदिप्यमान आहे. मराठी भाषेत बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण हे पहिले वृत्तपत्र मुंबईत प्रकाशित केले. बाळशास्त्री जांभेकर. दर्पण हे वृत्तपत्र. आणि लोकमान्य टिळक आणि आगरकर यांनी वृत्तपत्राच्या मधून राष्ट्रीय चळवळीला योगदान दिले. गोपाळ गणेश आगरकरांनी केसरी आणि टिळकांनी मराठा ही वृत्तपत्रे चालवली. पुढे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी नवा काळ हे दैनिक सुरू केले आणि गत्रे माडोलकर यांनी तरुण भारत या दैनिकाची सुरुवात केली. आणि नाभी परुळेकर यांनी पुण्यातून सकाळी वृत्तपत्रे सुरू करून ग्रामीण पत्रकारितेच्या इतिहासात पाया रोचला. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स ही वृत्तपत्रे सुरू झाली. नंतर लोकमत, प्रभात, प्रौढारी, पुण्यनगरी, सम्राट अशी वृत्तपत्रांची संख्या वाढत गेली. आगरकर, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आचार्य अत्रे यांनी योगदानाची दखल घेतल्याशिवाय पत्रकारितेचा इतिहास पूर्ण होत नाही, खरं आहे. पण वृत्तपत्राचे इतिहास हे मोठ्या माणसाचे कार्य दीपस्तंभासारखे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठी वृत्तपत्राच्या इतिहासात मोलाची कामगिरी केली. त्यांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, प्रबुद्ध भारत अशी 4 वृत्तपत्रे चालवली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रबुद्ध भारत, जनता, बहिष्कृत भारत आणि मूकनायक ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 4 वृत्तपत्रे. आता इंटरनेट म्हणजे काय? जगाच्या कानाकोपऱ्यात विखुरलेली माहिती, अभ्यास, ज्ञान संगणकाद्वारे जगावर पोहोचवणे आहे इंटरनेट माहिती तंत्राचा 4व्या शब्दातील अर्थ आहे. थोडक्यात इंटरनेट म्हणजे माहितीचे जाळे. आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या जगात सर्वात वेगवान आणि व्यापक असे प्रसार माध्यम म्हणून इंटरनेटची ओळख आहे. इंटरनेट खाजगी, सार्वजनिक, शैक्षणिक, व्यावसायिक, उद्योग, शासकीय अशा असंख्य संस्थांना जोडणारी स्थानिक, जागतिक पातळीवर काम करणारी आंतरराष्ट्रीय व्यवस्था आहे. भारतात 1986 सालापासून इंटरनेटच्या प्रसाराला वेग आला. गुगल, याहू, विकिपीडिया, खोज आणि बिंग ही इंटरनेटद्वारे माहिती पुरवणारी सर्व सर्च इंजिन्स आहेत. फलक. आता 5 नंबर फलक. दूरचित्रवाणी, आकाशवाणी, वृत्तपत्रे, इंटरनेट आणि फलक. तर 5वं फलक. 15व्या शतकात स्वरूपामध्ये फलक जाहिरातीची सुरुवात झाली. आता अमेरिकेत 1885 जेरेड बेल याने एका सर्कसमध्ये पहिल्यांदा 9x6 आकाराचे पोस्टर तयार केले. जेरेड बेलने सर्कसमध्ये पहिल्यांदा. त्यानंतर 1871 फेडरिक वॉल्कर याने पहिले कलात्मक पोस्टर बनवले. या माध्यमाचा इतिहास आहे. मुद्रित माध्यमाच्या जन्मापासून फलक लेखनाचा इतिहास सांगता येईल. मुद्रित माध्यमे जशी प्रगत झाली तसा या माध्यमातही बदल झाला. संगणकाच्या आगमनाने तर फलक लेखन अत्यंत सोयीचे, आकर्षक बनले. आज रस्त्याच्या कडेला गर्दीच्या ठिकाणी चौकात उभे असलेले फ्लेक्स बोर्ड, बॅनर, मोठमोठे होर्डिंग्स इत्यादी संदेशाचे सर्व प्रकार आहेत.
माध्यमानुसार जाहिरातीचे मूलभूत प्रकार आपण बघू. जाहिरातीच्या विवक्षित वर्ग म्हणजे टार्गेट ऑडियन्स. विवक्षित वर्ग याला टार्गेट ऑडियन्स म्हटलंय. कोण आहे लक्षात घेऊन भौगोलिकदृष्ट्या जाहिरातीचे वर्गीकरण करता येते. आता दूरदर्शनवरील जाहिरात, आकाशवाणीवरील जाहिरात. दूरदर्शन हे सर्वात प्रभावी प्रसार माध्यम आहे. दूरदर्शन जाहिरातीची वर्गवारील जीवनशैली प्रधान जाहिरात, चमत्कृती प्रधान जाहिरात, विनोद प्रधान जाहिरात, प्रतिमा प्रधान जाहिरात, तुलनात्मक जाहिरात, रोमांच प्रधान जाहिरात. आता आकाशवाणीवरील जाहिरात. भारतात आकाशवाणीची सुरुवात 1924 साली झाली आणि आकाशवाणीचे प्रसारण अधिक वेगाने झाले. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारतीय स्वातंत्र्याच्या ऐतिहासिक हस्तांतराचे थेट प्रक्षेपण आकाशवाणीने केले. मनोरंजन आणि लोकशिक्षण हे आकाशवाणीचे मुख्य उद्दिष्ट असल्याने माध्यमावर जाहिरात करण्यासाठी संगीत, शब्दध्वनी, संवाद यांना अधिक महत्त्व देणे योग्य ठरते. इंटरनेटवरील जाहिरात. इंटरनेटवर जाहिरात देण्याची प्रक्रिया इतर माध्यमांसारखीच आहे. विशेषतः इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट मीडियाला जाहिरात देण्यासाठी ती जाहिरात अगोदर तयार करावी लागते. तशाच पद्धतीने जाहिरात एजन्सी इंटरनेटवरील जाहिरात तयार करते आणि ही जाहिरात इंटरनेट सर्व्हरच्या साहाय्याने पोचवल्या जातात. त्याचे दर त्यांच्या आकारावरून किंवा क्लिकवरून ठरतात. उदाहरणार्थ, एखाद्या शैक्षणिक संस्थेच्या वेबसाईटवर एखाद्या प्रकाशन संस्थेने जाहिरात दिली तर त्या जाहिरातीसाठी कालावधी ठरवला जातो. त्या विशिष्ट कालावधीसाठी त्या जाहिरातीला विशिष्ट क्लिक दिल्या जातात. समजा सदर जाहिरातीसाठी 1,00,000 क्लिक दिल्या तर ती जाहिरात 1,00,000 युजर पाहू शकतात. भारतीय स्तरावर इंटरनेटचा वापर अधिक वाढत आहे. ई कॉमर्सच्या माध्यमातून आता अनेक वस्तू इंटरनेटच्या माध्यमात घरपोच येऊ लागतात. OLX या इंटरनेटवर वस्तू विकणाऱ्या कंपनीची जाहिरात पहा. या जाहिरातीवर क्लिक केले की OLX कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जाता येते. इंटरनेट जाहिरातीची ठळक वैशिष्ट्ये. इंटरनेटवर जाहिरात सरळ सोप्या पद्धतीने तयार करता येते. जाहिरात तयार करून ती जाहिरात ज्या वेबसाईटला मागणी आहे त्या वेबसाईटवर सादर करता येते. यासाठी जाहिरातदार www वर्ल्ड वाईड वेबच्या व्हिजिटर्स स्टॅटिस्टिकवर अवलंबून राहतो. कोणत्या वेबसाईटवर युजर्स वाढतात याकडे जाहिरातदारांना लक्ष ठेवून त्यावर आपली जाहिरात सादर करणे फायद्याचे ठरते. आजच्या काळात मुद्रित जाहिरातीच्या रकमेप्रमाणे इंटरनेटवरील जाहिरातीचा खर्च येतो. हा खर्च किंवा भाडे, जाहिरातीचा आकार, जाहिरातीचा कालावधी, जाहिरातीसाठी दिलेल्या एकूण क्लिकवर ठरत असतो. इंटरनेटवरील जाहिरात तयार करण्याचे विशिष्ट सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. चौथा प्रकार म्हणजे अप्रकट जाहिरात. पहिला आपण पाहिलं की दूरदर्शनवरील जाहिरात, दुसरे आकाशवाणीवरील जाहिरात, इंटरनेटवरील जाहिरात, चौथा अप्रकट जाहिरात, पाचवा मुद्रित जाहिरात आणि सहावा फलक जाहिरात. आता चौथा प्रकार अप्रकट जाहिरात म्हणजे कन्व्हर्ट ॲडव्हर्टाइजमेंट. अप्रकट जाहिरातीचा भाग चित्रपट माध्यमात पाहायला मिळतो. दूरदर्शनवर मालिका, नाटक, इतर मनोरंजनाच्या कार्यक्रमात, खेळात हा प्रत्यक्ष जाहिरातीचा प्रकार आपल्याला पाहतो. अप्रकट जाहिरात ही एखाद्या उत्पादकाने आपल्या उत्पादनाची ठरवून केलेली जाहिरात नसते. ती अप्रत्यक्षपणे झालेली अप्रकट जाहिरात असते. उदाहरणार्थ, एखादा चित्रपट नायकाने एखादी शीतपेय पिताना ते शीतपेयाच्या बाटलीची, डब्याचे अथवा नावाचा स्पष्टपणे संदेश मिळत असेल तर त्या जाहिरातीला अप्रकट जाहिरात म्हणतात. कन्व्हर्ट ॲडव्हर्टायझिंग अशी म्हणते. एखाद्या चित्रपटात कलावंताने एखादी वस्तू वापरली तर ती वस्तूची अप्रकट जाहिरात होते. उदाहरणार्थ, धूम 2 या चित्रपटात ऋतिक रोशन थंड पेय पितो. तर त्याच्या थंड पेयाची जाहिरात आपोआप होते. ती काही ठरवून दिलेली जाहिरात नसते. ती म्हणजेच याला कन्व्हर्टिंग जाहिरात, अप्रकट जाहिरात अशी म्हणतात.
दुसरी जाहिरात टेबल टेनिस खेळताना नावाजलेले खेळाडू सानिया शीतपेयाचा वापर करते. म्हणजे शीतपेयाचा वापर करते म्हणजे ॲटोमॅटिक ते शीतपेयाची जाहिरात होते, त्यालाच अप्रकट जाहिरात म्हणते. ती ठरवून दिलेली जाहिरात नसते. 5वा प्रकार आहे मुद्रित जाहिरात. मुद्रित जाहिरात छपाई माध्यमांच्याद्वारे केल्या जातात. वर्तमानपत्रे, मासिके, नियतकालिके इत्यादी माध्यमातून या जाहिराती प्रसार केल्या जातात. सकाळ, महाराष्ट्र टाइम, लोकसत्ता, लोकमत, पुण्यनगरी, इंडियन एक्सप्रेस, टाइप्स ऑफ इंडिया यासारख्या दैनिक आणि साप्ताहिक, ॲग्रोवान, शब्द, मित्रांगण, लोकप्रभा, ॲग्रोटेक, आरोग्यदायी साधना, अस्मितादर्श, फेमिना, स्टारडस्ट इत्यादी मासिके वेगवेगळ्या भाषेत प्रकाशित होत आहेत. मुद्रित माध्यमात जाहिरात देणे फायद्याचे असले तरी माध्यमाच्या काही मर्यादाही आपल्या लक्षात येत आहेत. फलक जाहिरात बिलबोर्ड ॲडव्हर्टायझिंग असं म्हणतात. फलक जाहिरात हा जाहिरातीचा अत्यंत जुना आणि महत्त्वाचा प्रकार आहे. फलक लेखन ही प्रामुख्याने बाह्य स्वरूपाची जाहिरात आहे. तिचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ती सहजपणे व्यक्तीचे लक्ष वेधून घेते. फलक जाहिरात करताना पुढील गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सहज लक्ष वेधून घेणारी असावी, क्षणार्धात आठवण अशी रचना असावी, वाचण्यास योग्य असावी, कमीत कमी वेळ घेणारी असावी. फलक जाहिराती प्रमुख घोषवाक्याच्या स्वरूपात असते. आकर्षक चित्र मनाला आवडणारे घोषवाक्य जाहिरातीचे गुण वैशिष्ट्य आहेत. फलक जाहिरात या शब्दाला इंग्रजी बिलबोर्ड ॲडव्हर्टायझिंग असे म्हणतात. बिलबोर्ड ॲडव्हर्टायझिंग स्थानिक पातळीवर सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात जाहिरात करण्यासाठी या माध्यमाचा वापर केला जातो. या जाहिरातीचे प्रकार म्हणजे अंतर्गत आणि बाह्य. अंतर्गत म्हणजे इनडोअर ॲडव्हर्टायझिंग आणि बाह्य म्हणजे आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग. अंतर्गत फलक जाहिरातीचे प्रकार म्हणजे इनडोअर ॲडव्हर्टायझिंग. इनडोअर ॲडव्हर्टायझिंग कुठे कुठे असतात? शाळा, महाविद्यालय, वापरल्या जाणारे फळे, दुकानामध्ये भिंतीवर लटकलेले उत्पादने, पोस्टर्स, टेबलावर अथवा दर्शनीवर ठेवलेले लिखित संदेश, चहाच्या कपावर लोगो अथवा छापलेली माहिती, भिंतीवर लिहिलेलं घोषवाक्य अथवा चित्र. हे अंतर्गत फलक जाहिरातीचे प्रकार आहे. इनडोअर ॲडव्हर्टायझिंगचे प्रकार आहे. बाह्य फलक जाहिरातीचे प्रकार म्हणजे आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग, होर्डिंग मोठ्या आकाराचे रस्त्यावरील संदेश, बॅनर म्हणजे घोषणा फलक, बिलबोर्ड म्हणजे जाहिरात फलक, पोस्टर म्हणजे कमी आकाराच्या हाताळीचे भित्तीपत्रक, फिरते फलक म्हणजे वेगवेगळ्या वाहनांवर चिटकवलेल्या जाहिराती. 6वा प्रकार म्हणजे सेलिब्रिटी ब्रँडिंग. सेलिब्रिटी ब्रँडिंग म्हणजे या प्रकारच्या जाहिरात नावाजलेल्या व्यक्तीला घेऊन जाहिरात बनवली जाते. सिनेतारका, सिनेकलावंत, क्रिकेटर अशा प्रसिद्ध व्यक्तीच्या मार्फत जाहिरात बनवली जाते. निवडणुकाच्या काळात विविध राजकीय पक्ष या जाहिराती बनवत असतात. दूरदर्शन, वर्तमानपत्रे, रेडिओ, इंटरनेट, पोस्टर्स अशा वेगवेगळ्या माध्यमात सेलिब्रिटींना घेऊन मोठ्या प्रमाणात जाहिरात केल्या जातात. काही वस्तूंच्या व संदेशाच्या प्रचारासाठी लोकप्रिय व्यक्ती किंवा ब्रँड ॲम्बॅसेडर कंसात दूत म्हणून काम करतात. 7व्या प्रकारची जाहिरात म्हणजे जनसंपर्क जाहिरात. जाहिरातीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जनसंपर्क एक प्रभावी माध्यम आहे. या माध्यमाला कमीत कमी खर्चात जाहिरात करता येते. जनसंपर्कामुळे एखादी तोंडी प्रसिद्ध होत असते. विशेषतः ग्रामीण भागात या माध्यमाचा उपयोग होतो. तर आपण बघितले जाहिरातीचे हे 7 प्रकार बघितले आपण. पहिला प्रकार म्हणजे दूरदर्शन जाहिरात, दुसरा आकाशवाणीवरील जाहिरात, तिसरी इंटरनेटवरील जाहिरात, चौथी अप्रकट जाहिरात, मुद्रित जाहिरात, फलक जाहिरात, सेलिब्रिटी ब्रँडिंग द्वारे जाहिरात, जनसंपर्क जाहिरात हे 7 प्रकार बघितले. आता इंटरनॅशनल ॲडव्हर्टायझिंग म्हणजे जागतिक पातळीवर पोहोचल्या जाणाऱ्या जाहिराती. ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन म्हणजे AM नभोवाणीवरील प्रसारणाचे मापक. फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन म्हणजे FM म्हणजे रेडिओचे किंवा नभोवाणीवर प्रसाराचे खाजगी नभोवाणी प्रसारणाचे मापक. पोस्टर म्हणजे भित्तीपत्रक मराठीत. टार्गेट ऑडियन्स म्हणजे विवक्षित वर्ग किंवा लक्ष्य गट. इंटरनेट संगणकाद्वारे संदेश पोहोचणारी जागतिक प्रणाली. व्हिजिटर स्टॅटिस्टिक म्हणजे उपभोक्ता ताळेबंद. युजर्स म्हणजे उपभोक्ता. वेबसाईट म्हणजे इंटरनेट माहिती मिळवण्यासाठी वापरायचे संकेतस्थळ. कोवर्ट ॲडव्हर्टायझिंग म्हणजे अप्रकट जाहिरात. बिलबोर्ड ॲडव्हर्टायझिंग म्हणजे फलक जाहिरात. मोबाईल बिलबोर्ड ॲडव्हर्टायझिंग म्हणजे फिरती फलक जाहिरात. सेलिब्रिटी ब्रँडिंग म्हणजे प्रसिद्ध व्यक्तीने केलेली जाहिरात.
ब्रँड ॲम्बेसॅडर म्हणजे विशिष्ट वस्तूचा किंवा संदेशाचा प्रसार करणारी लोकप्रिय व्यक्ती, प्रचारक किंवा प्रक्रिया दूत. या पुस्तकातील आपण 2 घटकांचा अभ्यास केला, महत्त्वाचे मुद्दे बघितले. थँक्स.